शहरात पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत होती. नेमकं काय सविस्तर प्रकरण आहे, काय म्हणतो आम्ही? एक महिला मागच्या 6 महिन्यापासून किंवा काही दिवसापासून हॉटेल अँबॅसेडर या ठिकाणी राहत आहे आणि ती संशयास्पद आहे अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळालेली होती. त्यावरून आम्ही त्या ठिकाणी जाऊन व्हेरीफाय केलेलं आहे. तर कल्पना भागवत नावाची महिला त्या ठिकाणी मागच्या 6 महिन्यापासून राहत होती आणि हॉटेलला जे तिने डॉक्युमेंट दिले होते त्याच्यामध्ये फर्जी आधार कार्ड त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं. त्याच्यावरून चिल्को पोलीस स्टेशनला तिच्या विरुद्ध फौजदारीचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये सदर महिलेला अटक केलेली आहे आणि पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि वेगवेगळ्या अँगलनं आमचा त्याच्यामध्ये तपास सुरू आहे. सर, गुप्तचर यंत्रणा सुद्धा यामध्ये तपास करते. आमचं सांगितलं जाते की अफगाणिस्तानमध्ये राहणारा तिचा जो बॉयफ्रेंड होता त्याला ती उदयपूर असेल किंवा दिल्ली या ठिकाणी भेटायला पण जाते. असं काही कनेक्शन त्यामध्ये आहे? नाही, आता गुन्हा दाखल झाल्यापासून वेगवेगळ्या अँगलमध्ये आमचा ह्याच्यामध्ये तपास सुरू आहे. जोपर्यंत तपास आमचा वेगवेगळ्या दिशेनं पुढे जाणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी डिस्क्लोज होणार नाही. सर, कुठून काही पैशांची बाहेर राज्यातून असेल देशातून असेल काही पैसे तिच्या अकाउंटवर आले असं बोललं जाते, त्या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे. काही देश कृत्यामध्ये सहभाग असण्याचे काही चिन्ह तुम्हाला दिसू शकते? नाही, ज्या ज्या शक्यता आम्हाला वाटतात, जे अँगल वाटतात ते सर्व अँगल्स आम्ही याच्यामध्ये तपासत आहोत. सर, हिंदी